नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। दोंडाईच्या वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षांसह 13 प्रभागांमधील सर्व 26 जागांवरील उमेदवार बिनविरोध। जिल्हा रुग्णालयात बायोमेडिकल कचरा उघड्यावरच डॉक्टर आणि रुग्णांच्या आरोग्याशी खेळला जातोय खेळ। शिंदखेडा येथे खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने वैकुंठवासी विठ्ठल चौधरी उर्फ मोठे बाबा यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। नगाव येथे नगाव ग्रामपंचायत व HDFC बँक धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न। आणि स्मार्टफोनचा अतिवापर करून मानसिक स्वास्थ्य न घालवण्याचा गौर गोपालदास महाराज यांचा सल्ला। आता बातमीवर विस्ताराने। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या वरवाडे नगर परिषदेची निवडणूक पूर्णतः बिनविरोध करण्यात राज्याचे पणन व राष्ट्रप्रचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांना यश मिळाले आहे। नगराध्यक्षांसह 13 प्रभागांमधील सर्व 26 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या वरवाडे नगर परिषदेची निवडणूक पूर्णतः बिनविरोध करण्यात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांना यश आले असून नगराध्यक्षासह एकूण 13 प्रभागांमधील सर्व 26 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। दोंडाईच्या वरवाडे नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे। भाजपच्या विरोधात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार, MIM आणि समाजवादी पार्टीचे अपक्ष उमेदवार रिंगणात होते। मात्र माघारीच्या शेवटच्या दिवशी या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। मंत्री जयकुमार रावल यांनी 40 वर्षाचा राजकीय संघर्ष बाजूला सारून डॉक्टर हेमंत देशमुख गटाला भाजपमध्ये आणण्यात यश मिळवले। सुरुवातीला नगराध्यक्षा नयन कुवर रावल यांच्यासह 7 जागा बिनविरोध झाल्या होत्या। शेवटच्या दिवशी उर्वरित 19 जागांवरील भाजप उमेदवारांनी त्यांनी बिनविरोध निवडून आणले। सर्व विरोधकांनी माघार घेतल्याने दोंडाईच्या नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे। ही निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे राजकीय वर्तुळात नामदार रावल यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे। नगर परिषद बिनविरोध झाल्यानंतर रावलगडीसह संपूर्ण दोंडाईच्या शहरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि जयकुमार रावल यांना डोक्यावर घेत जल्लोष साजरा केला। बिनविरोध निवड झालेल्या नगराध्यक्ष नयन कुमार जितेंद्र सिंग रावल तसेच नगरसेवक म्हणून प्रभाग क्रमांक 1 मधून मुकेश रणसिंग देवरे, कुकरेजा रवीना महेश कुमार, प्रभाग 2 मधून सरलाबाई छोटू सोनवणे, शेख शिबान अहमद रियाज अहमद, प्रभाग 3 मधून अक्षय वसंत चव्हाण, बागवान सुफियाबी महमूद, प्रभाग 4 मधून कल्पनाबाई गोपाल नगराळे, शेख नबू शेख बशीर पिंजारी, प्रभाग क्रमांक 5 मधून विजय जिजाबराव पाटील, भारती विजय मराठे, प्रभाग 6 मधून वैशाली शरद कागणे, सुभाष कांतीलाल धनगर, प्रभाग 7 मधून रामोळे देवयानी संजोग पाटील चतुर्जी भाऊ, प्रभाग क्रमांक 8 मधून नरेंद्र सिंग नथुसिंग गिरासे, राणी राकेश अग्रवाल, प्रभाग क्रमांक 9 मधून वैशाली प्रवीण महाजन, निखिल कुमार रवींद्र सिंह जाधव, प्रभाग क्रमांक 10 मधून अपूर्वा चिरंजीवी चौधरी, जितेंद्र धनसिंग गिरासे, प्रभाग क्रमांक 11 मधून भावना राजेंद्र महाले, रवींद्र भास्कर देशमुख, प्रभाग क्रमांक 12 मधून सर्जो वेडू भिल, सुवर्णा युवराज बागुल, प्रभाग क्रमांक 13 मधून भारती पुंडलिक ठाकूर, ललिता राजेंद्र गिरासे हे उमेदवार विजयी झाले। हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले। शेवटच्या माणसाला न्याय देण्याचं काम आमच्या नेत्यांनी या उत्तर महाराष्ट्रात एक नवीन पायंडा पाडलेला। या ठिकाणी बसलेले सर्वसामान्य कुटुंबामधले एक आजचं तुमच्या मागे बसलेला बैल व्यापारी आहे आणि बैल व्यापाऱ्याला नगरसेवक करण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय जयकुमार भाऊंनी केलं। या तालुक्यामध्ये ज्याच्याकडे एकच बैल होता त्याला जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष केलं, मोठ्या पदावर पाठवलं। अनेक कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं जे दातृत्व आणि नेतृत्व लागतं त्या आदरणीय भाऊंकडे आणि आज माझ्याकडनं राहायला गेलं नाही। सकाळपासून काल परवापासून आम्ही काम करत होतो। काम करत असताना प्रत्येक मिनिटाला विचारलं की तू काय केलं, दुसऱ्या कार्यकर्त्याला विचारलं तुझी जबाबदारी काय झाली। शेवटचा माणूस जोपर्यंत माघार घेत नाही तोपर्यंत माझ्या नेत्याने नाश्ता केला नाही, जेवण केलं नाही। सकाळच्या 5 वाजेपासून तर संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत या सामान्य कुटुंबामधल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी काम करणारा नेता खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळालेले। भाऊ, तुमचं परिश्रम आणि तुमचं काम बघून आम्हाला असं इतका त्रास होतो की इतका काम करणारा नेता बिगर वाराईचा हमाल या दोंडाईच्या या उत्तर महाराष्ट्राला मिळालेला आहे। कधीच कोणाची वाराई घेणारा नाही आणि बिगर वाराईचा काम करणारा हमाल जयकुमार भाऊच्या रूपाने या संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला आणि या भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे। आणि असा काम करणारे नेत्याच्या मागे मी खरोखर दोंडाईचेकरांचा
हृदयाच्या अंधकरणापासून आभार मानतो. प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक माणसाला वाटतं की मी स्वतः जयकुमार भाऊ आहे. अशा पद्धतीनं या निवडणुकीमध्ये काम केलं. ज्यांना तिकीट दिलं नाही, आदिवासी समाजाचा माझा रवी भाऊ असेल, दलित समाजाचा रामू काका असेल, अशा अनेक सामान्य कुटुंबामधल्या माणसांना जरी तिकीट दिलं नाही, जरी नगरसेवक पद मिळालं नाही, पण त्याच्यापेक्षा जास्त 2 पटाला जास्त काम करण्याचं काम या सर्व कार्यकर्त्यांनी केलं. इथं बसलेल्या अनेक महिला या देखील कॅपेबल होत्या, पण यांनी देखील थांबलं आणि आपल्या भगिनींना न्याय दिला. खऱ्या अर्थानं ज्यांनी ज्यांनी माघारी घेतली, ज्यांनी काम केलं, त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानतो. एकी दाखवली तीच खरी आनंदाची गोष्ट आहे ना. का आपल्याला कमी नाही आहे, कारण की भाऊ मंत्री आहे म्हणून आपल्याला भरपूर निधी मिळेल आणि अनेक काम होतील, जसं की अंडरग्राउंड गटार आणि भरपूर कामं. मनुष्य जीवनात येत असतो आणि चालला जातो, पण जनतेसाठी काय करून जातो, दुनियासाठी काय करू. जग असे तुम रो करणे ऐसे कर जाओ की जग रोए तुम हसो. आणि आपण सगळ्यांनी गावकऱ्यांनी एवढं माझ्यावरती प्रेम केलं आणि चौथ्यांदा निवडून आणलं मला. मी त्यांचा आभार मानते आणि खरं त्यांचं प्रेमाचं ऋण मी प्रेमाचं ऋण जे आहे ते पुरं करेन. पुन्हा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करते. जय हिंद, जय भारत. या शहराच्या नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी धुरा सांभाळली असे मासाहेब धनकोरताई, सर्व नवनिर्वाचित, सर्व पुढच्या 5 वर्षामध्ये दोंडाईचा विकास यांच्या माध्यमातून होणार आहे असे सर्वच सन्मान्य नगरसेवक, नगरसेविका, नगरसेवक नाही बनले परंतु किंग मेकरची भूमिका अनेकांनी निभावली. त्या सगळ्याच प्रमुख लोकांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि हा ऐतिहासिक क्षण केवळ माझा नाही तर संबंध दोंडाईच्याचा आहे. सर्व दोंडाईचेकर बंधू आणि भगिनींनो, दोंडाईच्या नगरपालिकेची ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी, कष्टाने, मेहनतीने ही बिनविरोध पार पडली आहे. आणि अजून मला विश्वासच होत नाही, कारण निवडणूक अशी होतच नाही. निवडणूक जी आहे ती अत्यंत जोरात आपल्याला लढावं लागते. ही पाहता पाहता सगळ्या गोष्टी वेळेत सगळ्या गोष्टी झाल्या आणि निकालाने आपण ती निकाल घेऊन आता 1-2 तासापूर्वीच आपण संघर्ष पळापळ करत होतो, आपण इथे आलो. मागच्या आपण जर बघितलं तर मागच्या 1.5-2 वर्षापासून नगरपालिकेची तयारी आपण करत होतो. मागच्या 7-8 वर्षामध्ये विकासाचा झंझावात आपण इथे आणलेला आहे. आणि हे सगळं अंतिम टप्प्यामध्ये होत असताना मागच्या 2-3 महिन्यामध्ये सरकार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला असतंच, परंतु ज्येष्ठ डॉक्टर नानांनी सांगितलं की आम्ही देखील या विकासाच्या यात्रेमध्ये आपल्याबरोबर यायचं, बिना शर्त आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे. कुठली आमची मागणी नाही, कुठली अट नाही, कुठली शर्त नाही. एकच विषय आहे की दोंडाईच्या शहराचा विकास झाला पाहिजे. तुम्ही जे काम करतात ते जोरदार काम करतात आहे आणि विरोधक म्हणून तुमची टीका काय करू आम्ही, कारण तुम्ही हे सगळंच विकास केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला सुद्धा तुम्हाला पाठिंबा द्यायचा. आमचे अनेक कार्यकर्ते हे तुमच्यावर प्रेम करतात आणि म्हणून तसा विचार आम्ही केला. 13 तारखेला प्रवेश त्यांचा झाला. आता खूप वेळ नाही, 13 तारखेला दुपारी प्रवेश झाला. 14, 15, 16, 17मध्ये तिकीट वाटप सगळं झालं. अनेक लोक इच्छुक होते, अनेक लोकांना द्यायचं होतं, पण इतकी घाई आणि इतकी गडबड चालली होती. काही प्रभागामध्ये तर 10-12 इच्छुक होते. ते दर अर्ध्या तासाला त्यांचं पॅनल माझ्याकडे आहे. त्या पॅनलला भेटण्यामध्येच रात्र होऊन जायचे. शिंदखेडा होतं, पिंपळनेर होतं, शिरपूरचा तर काही विषय नाही, त्यांनी सांभाळून घेतलंय. काही नंदुरबारचे विषय होते, शाद्याचे विषय होते आणि सगळं करता करता 2020 पेक्षा छोटी मॅच आहे. लगेच दिवस सगळे त्याचे प्रचार फॉर्म भरण्याचे निर्णय घ्यायचा वेळ आला. आम्ही सगळ्यांनी ठरवलं. डॉक्टर बापूंनी सांगितलं, भाऊ तुम्ही असं आमचा प्लॅन आहे, असं आमचं म्हणणं आहे, पण यावर तुम्हाला जे निर्णय घ्यायचे घ्या. आम्ही ते पेपरातनं वाचूचे निर्णय तुम्ही घेतले, आम्हाला काही कळू नका. पण धडाधड आपण निर्णय घेतले. त्याच्यानंतर फॉर्म भरण्याचं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पळापळ केली. सगळे फॉर्म भरले. कधी यालाही भर, तुम्ही भर, इकडे भर आणि कन्फ्युजन ते सुद्धा शेवटपर्यंत चाललं. धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा रुग्णालयात
बायोमेडिकल कचरा उघड्यावरच जाळत डॉक्टर आणि रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप शिवसेना सामाजिक न्याय विभागातर्फे करण्यात आला आहे. धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा रुग्णालयात बायोमेडिकल कचरा हा उघड्यावर टाकण्यात येऊन डॉक्टर आणि रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. याबाबत जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता व अधीक्षक यांना निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना सामाजिक न्याय विभागातर्फे करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहरात असलेल्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय येथे मोठ्या प्रमाणात वेस्ट झालेले बायोमेडिकल कचरा, यामध्ये रुग्णांचे ऑपरेशन करून वेस्ट झालेले पार्ट यांची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष आरोग्य यंत्रणा काम करत असते. मात्र ज्या कंपनीला बायोमेडिकल वेस्ट कचरा विल्हेवाट लावण्याची जबाबदारी दिली आहे ते मात्र रुग्णालयाच्या आवारातच उघड्यावर या बायोमेडिकल वेस्ट टाकून देत तो त्याच ठिकाणी जाळण्यात येत आहे. हा सर्व प्रकार शिवसेना शिंदे गटाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लोंढे यांनी उघडकीस आणत जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता यांची भेट घेत ज्या ठिकाणी हे बायोमेडिकल वेस्ट टाकण्यात येते त्या ठिकाणी पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल वेस्ट हा उघड्यावर टाकून जाळण्यात येत होता. सदर बाब म्हणजे डॉक्टरांच्या आणि रुग्णांच्या आरोग्याशी खेळ खेळणारी आहे. त्यामुळे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे व अधीक्षक पाठक यांचे निलंबन करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. शिवसेना सामाजिक न्याय विभागातर्फे आम्ही काल हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आलो होतो. येथील जे काही नागरिक, रुग्णालयातले जे काही नातेवाईक येतात पेशंट यांना भेटायला आणि PG हॉस्टेलचे विद्यार्थी तसेच नर्सिंग हॉस्टेलची इथं विद्यार्थिनी राहायला आहेत. तर या परिसरामध्ये भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय येथील जो काय बायोमेडिकल वेस्ट कचरा निघतो तो डायरेक्ट उघड्यावर टाकला गेलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल पिवळ्या पिशव्या आहेत, निळ्या रंगाच्या आहेत, लाल रंगाच्या आहेत. शासनाच्या नियमानुसार पिवळ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये जे ऑपरेशनद्वारे मानवी अवयव काढले गेले जातात, ॲबॉर्शनद्वारे असतील, जे रक्ताने माखलेले असतील कपडे, त्याच्यानंतर जे काही गाठा काढलेल्या असतील ते त्याच्यात राहतात. तुम्ही बघत असाल की या ठिकाणी त्या सगळ्या उघड्यावर पडलेल्या आहेत. इथे प्राणी, कुत्रे, मांजरी या ठिकाणी येतात आणि तेच प्राणी परिसरामध्ये फिरत आहेत. त्याच्यानंतर इथं पाणीचा तलाव आहे छोटासा, हे सगळं त्या पाण्यात जातं. मजूर या ठिकाणी हे पाणी बांधकामासाठी वापरतात, म्हणजे त्वचेचे आजार, संसर्गाचे आजार. येथील जे अधिष्ठाता आहेत सयाजी भामरे, डॉक्टर सयाजी भामरे, त्याच्यानंतर इथले अधीक्षक पाठक, त्याच्यानंतर दोघी प्रशासकीय अधिकारी कुमावत आणि त्या मॅडम कोण असतील, या सगळ्यांनी मिळून हा पेशंट आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा एक खेळ मांडलेला आहे. येथे भविष्यातले डॉक्टर्स इथे हॉस्टेलमध्ये राहत आहेत. तुम्ही बघत असाल 50 मीटर अंतरावर त्यांची हॉस्टेल आहे. इकडं 50 मीटर अंतरावर नर्सिंगच्या ज्या काही स्टुडंट्स आहेत त्यांची हॉस्टेल आहे. हा संसर्ग पूर्ण त्यांच्यापर्यंत पसरलेला आहे. आम्ही मागणी करतो की तात्काळ कलेक्टरांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी, पर्यावरणीय जे काही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांनी इथे येऊन ही घटनेची जी काही आता कचरा ज्या पद्धतीने जाळला जातोय त्याची तात्काळ पाहणी, पंचनामा करावा आणि येथील जे काही अधिष्ठाता आहेत सयाजी भामरे, डॉक्टर भामरे, त्याच्यानंतर इतर जे काही कर्मचारी आहेत त्यांना तात्काळ निलंबन करून अटक करण्यात यावं. हे डायरेक्टली हा गुन्हा आहे, त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे. शिंदखेडा येथे खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने वैकुंठवासी विठ्ठल चौधरी उर्फ मोठे बाबा यांचा जन्मोत्सव सोहळा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. खानदेश वारकरी सेवा मंडळ धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि मध्य प्रदेश यांच्या वतीने गुरुवारी परमपूज्य वैकुंठवासी विठ्ठलबुवा चौधरी उर्फ मोठे बाबा यांचा जन्मोत्सव सोहळा शिंदखेडा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला मारुती मंदिर या ठिकाणाहून शोभायात्रा आयोजित करण्यात आली. सदर शोभायात्रा संपूर्ण शहरातून बीजासनी मंगल कार्यालय या ठिकाणी आली. शोभायात्रेत विविध संत महात्मांची सजवलेल्या बैलगाडी रथावर मिरवणूक काढण्यात आली. यात बालगोपाल भजनी मंडळासह वारकऱ्यांनी विशेष भूमिका पाहून शहरवासी आकर्षित झाले होते. त्यानंतर बीजासनी मंगल कार्यालय येथे भव्य दिव्य सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी मोठे बाबा यांच्या प्रतिमेला महाराष्ट्र राज्याचे पणन राज शिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बधाने, जिल्हाध्यक्ष बापू खलाने, गटनेते अनिल वानखेडे यांच्यासह अनेक संत महात्म्यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे म्हणून आजही संस्कृती टिकून आहे. धुळे जिल्ह्यात नव्हे तर खानदेशात वारकरी संप्रदायाची विशेष भूमिका राहिली आहे. लहानांपासून तरुणांपर्यंत संतांची शिकवण
मोठे बाबांची आठवणी नेहमीच प्रेरणा राहिली आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी काढले. या प्रसंगी हरिभक्त पारायण, ज्ञानेश्वर माऊली, बेलदार वाडीकर, सुदर्शन महाराज गायकवाड, विठ्ठल पाटील, प्रणवगिरी बाबा, नागेश संस्थान, अशोक महाराज विखरण देवाचे, दिगंबर बाल गांधीजी गिरी आंध्र प्रदेश, सुनील महाराज शेवाळे, नारायण महाराज बनकर, गजानन महाराज आळंदीकर, नरहरी महाराज चौधरी, यशोदा अक्का जवखेडा, परमेश्वर महाराज शिवरायकर, उद्धव महाराज, प्रकाश महाराज शिंदखेडा येथील, मेघश्याम महाराज शिंदखेडा, महेंद्र महाराज तामथरेकर यांच्यासह गटनेते अनिल वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, हिरामन गवळी, दरबार सिंग गिराशे, सुधाकर बोकरे, भानुदास महाराज, किरण भारती, सुनील शिंदे, प्रकाश महाराज, पांडुरंग माळी, डॉक्टर विश्वास भामरे, दीपक देशमुख, संतोष पाटील आदी उपस्थित होते. पुण्यतिथीचा महोत्सवाची सुरुवात ज्या तालुक्यातून झाली तो तालुका जर कोणता असेल तर तो म्हणजे शिंदखेडा तालुका आहे. असे अनेक समन्वय या शिंदखेडा तालुक्याशी गुरुदेवांचे होते. गुरुदेवांचं शिक्षण सुद्धा याच तालुक्यामध्ये झालेलं होतं. अशा पद्धतीचं आणि इथूनच याच तालुक्यातून गुरुदेवांना आळंदीला जाण्याची प्रेरणा सुद्धा मिळाली. असे अनेक दिव्य कार्य ज्या तालुक्यातून घडले त्याच तालुक्याचा आज एक आगळ्या वेगळ्या प्रकारचे सौभाग्य हे म्हणजे गुरुदेवांचा जन्मोत्सव करण्याचं सौभाग्य या तालुक्याला मिळालं. म्हणून अतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन नियोजन आपल्या या शिंदखेडा तालुक्यातील भाविकांनी त्या ठिकाणी आमच्या कानदेश मंडळातील सर्व सभासदांना विचारात घेऊन त्या पद्धतीने त्या मंडळींनी केलं. खरोखर आपण भाग्यवान आहात. गुरुदेवांचा पुण्यतिथीचा महोत्सव करण्याचं सौभाग्य आपल्या तालुक्याला मिळतंय. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाचं सौभाग्य सुद्धा आपल्या शिंदखेडा तालुक्याला मिळतं. हे खरोखर आपल्याला या कार्याबद्दल बाबांचं कार्य ज्यांनी आपल्या हाताशी धरलं आणि ते कार्य करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्या प्रत्येक कार्यात यश प्राप्त झाल्याशी राहणार नाही. त्यांना प्रत्येक कार्यामध्ये कदापि भगवान परमात्मा अपयशी देणार नाही. गुरुदेवांचं कार्य अप्रतिम होतं. कारण वारकरी संप्रदायामध्ये आज खरं तर माझ्या जीवनामधला आनंदाचा दिवस आहे आज. कारण काल आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेने आशीर्वादाने इतिहास बनताना पाहण्याची संधी मला मिळाली आणि आमचा शिंदखेडा तालुका, आमचा धुळे जिल्हा, आमचं डोंडाचं गाव याचं नाव महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये झालं नंबर 1 गाव. आणि आज आम्ही आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. कृष्ण भगवानच्या नावाने ज्याला आपण प्रेमाने कान्हा म्हणतो त्या कान्हा भगवानच्या नावाने कान्हादेश असं म्हणून आपल्या या भागाला आपण म्हणायचो. आणि त्याची नंदनगरी तुम्ही ऐकलं असेल तर ती नंदुरबार नंदनगरी होती. असा हा सगळा आपल्याकडचा हा इतिहास आपल्याकडे आहे. या कान्हादेशच्या वारकरी सेवा मंडळ धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, मध्य प्रदेश या सगळ्यांनी आयोजित एक अत्यंत पवित्र असा हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपले खानदेशाचे रत्न गुरुवर्य परमपूजनीय विठ्ठलबुवा चौधरी मोठे बाबा यांना विनम्र अभिवादन मी करतो. त्याचबरोबर नथुसिंग बाबा यांना मी अभिवादन करतो. आज हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली बेलदार वाडीकर यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम होतोय. खर तर अनेक वारकरी मंडळी इथं उपस्थित आहेत. आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत. आमचे तरुण मित्र आज वैकुंठवासी मोठे बाबांच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज इथं सर्व समुदाय इथं जमलेला असताना आता या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार रावल साहेब आपल्याला संबोधन करून गेले. आपण ज्या विचारांवर आपलं घराचा खरा आधार आपण ज्याला म्हणतो, ज्ञानदेवी रचिले पाया तुका जाळाशी कळस, ज्या उक्तीप्रमाणे आपल्या वाडवडिलांनी पूर्वजांनी आपल्याला जी पाया रचून दिलेला आहे, ज्या विचारांनी आपल्याला उभं करून दिलेलं आहे, त्या विचारांवर आपला सर्व खानदेश आणि आपली सर्व रीत परंपरा, रूढी चालीरीती परंपरा चालतायत. आणि ह्या पुढे नेण्याचं काम भाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे ते आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि हे पुढे नेत असताना
आपल्या सर्व पिढीवर फार मोठ्या प्रमाणातली जबाबदारी आहे. आपण जुन्या टाइमचा सर्व जमाना सुद्धा अनेक ज्येष्ठ लोकांनी इथं बघितलेला आहे आणि आता मोबाईलचा अनेक धकाधकीच्या जीवनातला आपण जमाना सर्व बघतायत आणि हा बघत असताना आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये इतरत्र आपल्याला कुठल्या गोष्टीची समाज सुधारकपणा आपल्याला करणं गरजेचं आहे हे आपल्या या ठिकाणी महत्वाचं आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून हा समाज एक संघ राहिला पाहिजे. हा समाज आपल्या हिंदुत्वाच्या विचाराला पुढे घेऊन गेला पाहिजे हे आपल्या वाडवडिलांनी पूर्वजांनी आपल्याला शिकवलंय. आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अनेक कीर्तन सप्ताह असतील, त्याच्यामधनं आपले कीर्तन असतील, हरिनाम सप्ताह असतील, रामायणच्या कथा असतील, मोठ्या प्रमाणामध्ये भागवत कथा असतील, या कथांचं आयोजन केल्याच्यामुळं आपल्या ग्रामीण भागातल्या मुला मुलींची येणाऱ्या काळातल्या सर्व लोकांना आपल्याला संस्कार योग्य देता येतात आणि त्याच्यामधनच आपल्या येणाऱ्या पिढी त्याच्यामध्ये घडत असते. आणि या पिढीला घडवण्याचं परम धर्माचं कार्य सद्विचार सत्कर्म हे सर्व हे वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला सर्वांना शिकायला मिळतं. आज आमच्या धुळे तालुक्यातले पण अनेक लोक इथं उपस्थित आहेत. त्या धुळे तालुक्यातले आमच्या अनेक लोक हे वारकरी संप्रदायातले माझ्या आजोबांच्या पासून माझ्यासोबत जुळलेले, माझ्या कुटुंबासोबत जुळलेले. माझे वडील या ठिकाणी अनेक आई वडील माझे अनेक वर्षापासून या ठिकाणी वारकरी संप्रदायाला जुळलेले. माझे आईचे वडील तर 17 वर्ष दिंडी त्यांनी आळंदी ते पंढरपूर त्यांनी अनेक वर्ष केली. आईचे वडील आणि आईची आई दोघींनी केली. आणि अण्णासाहेबांना तर अनेक लोक इथं जवळ ओळखत होते की आपल्या धर्म कार्य टिकवण्यासाठी कुठल्या प्रकारचं अण्णासाहेब मागापुढे बघायचे नाही. आता मी जेव्हा धुळे जिल्ह्याला आमदार म्हणून जेव्हा फिरतो की नुसतं धुळे तालुक्यातच नव्हे तर या जिल्ह्यातले जेवढे मंदिरं जेव्हा मी इकडे ठिकाणी जातो तेव्हा एखादं मंदिर आम्हाला भेटल्यानंतर आम्ही भेट दिल्यानंतर सांगतात की आम्हाला अण्णासाहेबांनी या ठिकाणी देणगी त्या ठिकाणी दिली होती. देणगी किती दिली हा त्याच्यापेक्षा कमी विचार, पण त्यांचा विचार काय होता की आपल्या पिढीला येणाऱ्या काळामध्ये जर कुठली गोष्ट असेल की जी आपली आई आपली बहीण संध्याकाळचा दिवा आपल्या ठिकाणी लावते, चारी सैसाला आपण ज्याला म्हणतो, आपल्याला तिथं दिवा तुळशीचा दिवा तिथं जेव्हा लावतो तेव्हा आपण म्हणतो शुभम करोति कल्याणम आरोग्यम संपदा शत्रुबुद्धी विनाशाची दीपक नमस्ते. आपली जी धुळे तालुक्यातील नगाव येथे नगाव ग्रामपंचायत व HDFC बँक धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने नगाव ग्रामपंचायत आवारात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील नगाव येथील नगाव ग्रामपंचायत आवारात नगाव ग्रुप ग्रामपंचायत आणि HDFC बँक धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजाचे आपण काही देणे लागतो म्हणून समाजहित उपक्रम समोर ठेवत रक्तदान हेच श्रेष्ठदान हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजप नेते मनोहर बदाने यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिरात तरुणांसह सर्वांनी सहभाग नोंदविला. यावेळी रक्तदान करणाऱ्या दात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली. रक्तदान शिबिरास निर्मल बळ बँकेचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर बदाने, नगाव पंचायत समिती माजी सदस्य रामदास बदाने, ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील, संजय पाटील, भीमराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते बन्सीलाल पाटील, आयोजक संदीप पाटील, HDFC बँक धुळे तसेच HDFC बँकेचे राहुल दैवतकर, मंथन दहीहंडी, परेश बडगुजर, ग्रामविकास अधिकारी किशोर पवार, अशोक पाटील, राकेश पाटील आदी उपस्थित होते. HDFC बँक आणि ग्रामपंचायत नगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. अनेक तरुणांनी युवकांनी या ठिकाणी रक्तदान केलं आणि रक्तदानाशिवाय पर्यायी रक्त आपण निर्माण नाही करू शकत, पण रक्त हे आपण देऊ शकतो आणि त्याच्यामुळे या रक्ताचा खूप प्रमाणात चांगला उपयोग होईल. मी सगळ्या ज्यांनी रक्तदान केलं त्यांना शुभेच्छा देतो, शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी नगाव ग्रुप ग्रामपंचायत आणि HDFC बँक धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य दिव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं. तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे, कुठेतरी लिहून आणि सांगून ठेवलेलं आहे, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं. आपण जर पाहिलं कोविड पिरियडमध्ये की रक्ताचं गरज काय असते आणि रक्ताची भूक काय असते हे संपूर्ण देशाने नाही तर संपूर्ण जगाने अनुभवलं. आज या ठिकाणी तुम्ही जे रक्तदान देणारे हे साठवलेलं रक्तपिढीत थांबणारे आणि त्या ठिकाणाहून समजा एखादा गरजू आहे, एखादा अपघातग्रस्त आहे, त्या व्यक्तीला किंवा त्या माणसाला, त्या रुग्णाला ते रक्त पोचणार आहे
आणि ज्यावेळेस तो रुग्ण ठणठणीत बरा होईल किंवा अपघातग्रस्त बरा होईल त्यावेळेस तो आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हे आशीर्वाद देणार आहे आणि त्या आशीर्वादातूनच आपण अप्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यातील पुण्याचा जो वाटा आहे तो वाढणार आहे. आणि मला तरी असं वाटतं की आयुष्यातला पुण्यातला वाटा मिळाल्यामुळे 100% आपण या आयुष्यामध्ये प्रगती करू शकणार आहे. या भव्य दिव्य अशा रक्तदान शिबिरानिमित्ताने आपले नगाव गावाचे लोकप्रिय नेतृत्व आदरणीय मनोहरजी बदाने, तसेच HDFC बँक आणि निर्मल ब्लड बँक मालेगाव रोड धुळे यांचं सर्वांचं अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य आणि मदत लाभली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सोशल मीडिया आणि स्मार्टफोनमुळे जग आपल्या मुठीत आले आहे, परंतु स्मार्टफोनचा वापर करताना अतिरेक टाळावं, मानसिक स्वास्थ्य घालवू नका असा सल्ला मोटिवेशनल स्पीकर गौर गोपालदास महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिला आहे. जवाहर मेडिकल फाउंडेशन संचलित अण्णासाहेब चुडामण पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने श्री अण्णासाहेब डॉक्टर भाईदास पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गौर गोपालदासजी महाराज यांना आमंत्रित करण्यात आले होते. जवाहर मेडिकल फाउंडेशन संचलित ACPM कॉलेजच्या मैदानावर होत असलेल्या कार्यक्रमाआधी गौर गोपालदास महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत गौर गोपालदासजी महाराज म्हणाले की शारीरिक स्वास्थ्य बिघडले तर आपण डॉक्टरांकडे जातो, त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार करतो, शारीरिक व्याधी बऱ्या होतात, परंतु मानसिक स्वास्थ्य बिघडले तर स्मार्टफोनमुळे जग जवळ आले आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर होत आहे. सोशल मीडियाचा वापर गैर नाही. सोशल मीडिया आणि स्मार्टफोनमुळे अगदी छोट्यातील छोट्या गावांमध्ये तरुण तरुणींना त्यांचे कला कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. नव्या संधी त्यांना उपलब्ध होत आहे. नवी शेतीचे काबीज करीत आहे. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून तुलना होऊ लागली आहे. जे आपल्याकडे नाही ते मिळवण्यासाठी चढाओढ लागली आहे. योग्य अयोग्य मार्गाची निवड केली जाते. आपल्याकडे नाही याचे दुःख होते. यातून मानसिक स्वास्थ्य बिघडते. त्यामुळे स्मार्टफोनचा वापर करण्यात गैर नाही, परंतु तो वापरताना विवेक जागृत ठेवला पाहिजे. मानसिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असे गौर गोपालदासजी महाराज यांनी सांगितले. स्वास्थ्य फार बिघडत चाललेलं आहे. आपण डॉक्टरांकडे जाऊन आपला ताप, आपली डोकेदुखी, इतर जे शारीरिक रोग आहेत त्याच्यासाठी औषधं नक्कीच घेऊ शकतो, पण आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी आपण काय करतोय? सोशल मीडियामुळे ते आणखी जास्त झालेलं आहे. गावागावांमध्ये सोशल मीडिया पोहोचलेलं आहे. स्मार्टफोन सगळ्यांकडे आहेत. तुम्ही सगळे स्मार्टफोनवरच हा व्हिडिओ काढतात, स्मार्टफोनवरच फोटो घेत आहात, स्मार्टफोनवरच हा जो संवाद जो रेकॉर्ड करत आहात. आणि स्मार्टफोन सगळीकडे आल्यामुळे, इंटरनेट सगळीकडे आल्यामुळे राष्ट्राचा विकास आणि उन्नती निश्चितच होते. कारण जो ऍक्सेस, मला सगळे मराठी शब्द सुचणार नाही कारण मी मराठीत बोलत नाही तेवढीशी, पण जिथे शब्द अडकतील तिथे इंग्रजी शब्द वापरतो. जो ऍक्सेस आपल्याला आधी नव्हता तो ऍक्सेस आता गावोगावी आलेला आहे. गावातला एक मुलगा देखील IIT मध्ये जाण्याचे स्वप्न पाहू शकतो. आज कुठल्या तरी गावामध्ये एका पाणीपुऱ्या विकणाऱ्याचा मुलगा आज क्रिकेट टीम मध्ये जाऊ शकतो. आणि ही राष्ट्राची उन्नती आहे. फार छान आहे की फक्त मोठ्या शहरांमधली, मोठ्या कॉलेजमधली मुलं जी आहेत किंवा मुली आहेत त्यांना संधी असं राहिलेलं नाही. आणि हे सगळं डिजिटल एजमुळे शक्य झालेलं आहे. डिजिटल कनेक्शनमुळे हे शक्य झालेलं आहे. पण प्रत्येक गोष्टींबरोबर नफे असतात आणि तोटे देखील असतात. आणि तोटा हा आहे की डिजिटल असल्यामुळे, सोशल मीडिया आल्यामुळे ज्याचा ऍक्सेस आपल्याला नव्हता जगभराचा, तो आज आपल्याकडे आहे. आणि आपण आपल्या गावांमध्ये, आपल्या शहरांमध्ये आपल्या आयुष्याची तुलना त्यांच्या आयुष्याशी करायला लागलोय. आणि आपण आपल्याकडे काय आहे याच्यावर लक्ष देण्याऐवजी आपल्याकडे काय नाहीये याच्यावर लक्ष द्यायला लागलोय. आणि जर आपल्याकडे काय नाहीये त्याच्यावरच जर लक्ष जात राहिलं तर मानसिक स्वास्थ्य आणि संतुलन कसं चांगलं राहील? आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला गावोगावी ठिकठिकाणी जाऊन सोशल मीडिया आवश्यक आहे, डिजिटल कनेक्शन आवश्यक आहे. त्याच्यामुळेच तर सगळं चालू आहे, त्याच्यामुळेच तरी एवढा विकास आणि प्रगती आहे. पण त्याचबरोबर त्याचा प्रयोग कसा करावा हे शिकवणं देखील फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता आणि इथे या सगळ्या गोष्टींवरती ते चर्चा झाली, मुलांची संवाद साधला. पण हे मात्र महत्त्वाचं की जे आपल्या हातात नाही त्याच्यावर लक्ष देऊन जे आपल्या हातात आहे ते गमावून काही फायद्याचं नाही. ज्या गावांमधनं, लहान गावांमधनं मुलं मुली बाहेर आल्यात ना,
त्यांनी संपूर्ण लक्ष त्यांच्या हातात काय त्याच्यावर दिलं, म्हणून त्यांची भविष्य घडलेली आहेत आणि हाच संदेश आपण आपल्या युवा पिढीला देऊ इच्छितो. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. दोंडाईच्या वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षांसह 13 प्रभागांमधील सर्व 26 जागांवरील उमेदवार बिनविरोध. जिल्हा रुग्णालयात बायोमेडिकल कचरा उघड्यावरच, डॉक्टर आणि रुग्णांच्या आरोग्याशी खेळला जातोय खेळ. शिंदखेडा येथे खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने वैकुंठवासी विठ्ठल चौधरी उर्फ मोठे बाबा यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्सवात संपन्न. नगाव येथे नगाव ग्रामपंचायत व HDFC बँक धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न. आणि स्मार्टफोनचा अतिवापर करून मानसिक स्वास्थ्य न घालवण्याचा गौर गोपालदास महाराज यांचा सल्ला. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.